हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक नवीन प्रकरण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. त्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजेच काय की पर्यावरणीय व्यवस्थापन. आता पर्यावरण म्हटलं किंवा एन्व्हायरमेंट म्हटलं की नॅचरली you know about the atmosphere. Atmosphere means you can related with and weathers, climate, all these things. बरोबर आहे. आता ॲक्च्युली वेदर म्हणजे काय तर वेदर मीन्स दॅट इज अ वेदर मीन्स अ ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट अ स्पेसिफिक टाइम ॲट अ स्पेसिफिक प्लेस इज रिफर टू ॲज अन वेदर. म्हणजेच काय की एखाद्या ठिकाणाच्या ठराविक टायमाला आणि ठराविक वेळेला जी हवामानाची जी स्थिती असते त्याला आपण काय म्हणतो वेदर असं म्हणतो. बरोबर आहे. मीन्स ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ॲट अ स्पेसिफिक टाइम ॲट अ पर्टिक्युलर रिजन इज अ कॉल्ड ॲज अन वेदर. आता हे जे वेदर आहे इट इज अ डिपेंड अपॉन द डिफरंट फॅक्टर्स. आता हे वेदर वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे. ॲक्च्युली कोणकोणत्या फॅक्टर्सवर वेदर डिपेंड आहे. तर फर्स्ट सपोज वेदर इज डिपेंड अपॉन फर्स्ट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. Second, temperature. Rainfall. Visibility. Sunlight. Cloud. And I think one is remaining, that is a humidity. Yes. Means weather or the climatic factor is related to different things, that is the sunlight, clouds, humidity, atmospheric pressure, temperature, rainfall and the visibility. म्हणजे हा सर्व गोष्टीवर हा वेदर जो आहे विच इज अ डिपेंड अपॉन ऑल दिस थिंग्स. आलं लक्षात. आता हे जे वेदर आहे, आता वेदर विषयी तुम्ही जनरल स्टेटमेंट आपण बऱ्याच वेळेला करतो. आता समजा आपण समजा आता सध्या जर म्हटलं मी तर टुडे इज व्हेरी हॉट और समटाइम देर इज अ कधी कधी तुम्ही काय म्हणता की नाही टुडे इज व्हेरी कोल्ड. आपण बरेचसे असे स्टेटमेंट करतो. बरोबर आहे. मीन्स व्हॉट इज दिस वेदर इज अ डिपेंड अपॉन द प्रिव्हिलेज कंडिशन्स ऑफ द इयर. मीन्स त्यावेळेला जी हवामानाची स्थिती असते तिलाच आपण काय म्हणतो वेदर. मीन्स द प्रिव्हिलेज कंडिशन्स ऑफ द एअर इज कॉल्ड एज अ वेदर्स. बट क्लायमेट, तर क्लायमेट विषयी जर विचारलं तर क्लायमेट म्हणजे काय जर द क्लायमेट ॲट अ पर्टिक्युलर प्रत्येक वेळेला बघा आपण म्हणतो की आपल्या इकडचं क्लायमेट कसं आहे दॅट इज अ ह्युमिड आहे, म्हणजे दमट आहे. आपल्या इकडचं जे हवामान आहे ते दमट आहे असं आपण म्हणजे जनरली म्हणतो. बरोबर आहे. मग ॲक्च्युली हे जे क्लायमेटचं जे कंडिशन्स आहे आपण म्हणजे क्लायमेट जे आहे ॲक्च्युली क्लायमेट ॲट अ पर्टिक्युलर रिजन्स हे जे आपण ठरवलं की इकडचं कोकणातलं हवामान दमट आहे असं आपण जनरली म्हणतो. बरोबर आहे. मग ती जे आपण म्हटलं ते क्लायमेट इकडचं आपण कसं काय ठरवलेलं आहे तर कसं ठरवलं जातं की क्लायमेट इज अन पर्टिक्युलर रिजन इज अन ॲव्हरेज डेली रिडिंग्स ऑफ द वेदर कंडिशन्स. म्हणजे ती ज्या वेदरचं जे रिडिंग्स आहेत वेदरचे रिलेटेड जे हे आहेत ते दररोज काय केले जातात रिडिंग घेतले जातात. आणि हे जे रिडिंग आहेत इज रिलेटेड टू बी रेकॉर्डेड फॉर द सेव्हरल इयर्स. म्हणजे बरेच वर्ष तसं रिडिंग घेतले जातात. आणि त्यावरून म्हटलं तर द क्लायमेट इज अ लॉंग टर्म प्रीडॉमिनंट कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. काय म्हटलं तर द क्लायमेट इज अन
लॉंग टर्म प्रीडॉमिनंट कंडिशन्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. वाईल आपण काय म्हणतो की वेदर इज अन प्रिव्हिलेज कंडिशन्स ऑफ द एअर. म्हणजे त्यावेळची जी स्थिती असते तिला आपण वेदर असं म्हणतो. पण क्लायमेट तसं नाही आहे. तर क्लायमेट काय आहे, इट इज अन लॉंग टर्म प्रीडॉमिनंट कंडिशन्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजेच काय की वातावरणाचं दीर्घकालीन स्थायी स्थितीलाच आपण काय म्हणतो, हे म्हटलं तर क्लायमेट असं म्हणतो. म्हणजेच काय की क्लायमेट आणि वेदरमधलं तुमच्या फरक लक्षात आला असेल की क्लायमेट म्हणजे इकडचा कोकणातलं क्लायमेट कसं आहे, ते ह्युमिड आहे, दमट आहे. मी कशावरून ठरवलं तर काय केलं जातं की वर्षानुवर्षे तिकडच्या तापमानाची हवामानाची सगळी नोंद केली जाते आणि मग त्यावरून तरी बाबा कायमस्वरूपी हेच आहे याच्यावरून मग ते निर्णय घेतला की की क्लायमेट म्हणजेच काय, इट इज अ लॉंग टर्म प्रीडॉमिनंट कंडिशन्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजेच त्या वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीलाच काय म्हटलं जातं, क्लायमेट असं म्हटलं जातं. म्हणजे या दोघांमध्ये हा थोडासा डिफरन्स आहे, वेदर्स अँड द क्लायमेट. आता जनरली आपण जर हिशोब केला तर क्लायमेट इज डज नॉट चेंज कंटिन्युअसली. बघा, क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली, दॅट इज इट कॅन द रिमेन्स कॉन्स्टंट. हे जे आहे हे कॉन्स्टंट राहतं फॉर द लॉंग ड्युरेशन्स. बघा तुम्ही जर्मनीपासून इकडचं क्लायमेट बघता, इज अ सेम, बरोबर आहे. पण वेदरचे जर आपण रिलेटेड सांगितलं तर द वेदर इज रिलेटेड टू स्पेसिफिक लोकेशन and the weather is occur in the short period of the time. म्हणजेच काय की there is a change in take place in the weather in the short period of the times, but the climate is related to the longer duration in the large area. आणि but the climate is also change, but the change in the climate will be the take place slowly. म्हणजे आपण जर हिशोब केला वेदर आणि क्लायमेट मध्ये आपण डिफरन्स बघतोय की the climate does not change continuously, but weather is a changes will be the take place fast in the short period of time. म्हणजे वेदर जे आहे ते काही क्षणाच्यात बदलू शकतं, बरोबर आहे. बट देर इज अ चेंज इन द क्लायमेट इज अ टेक प्लेस इन द स्लोली, बट इट इज अन लॉंग ड्युरेशन्स. आता हे जे आहे क्लायमेट जे आहे विच इज अ प्ले इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ. आता या क्लायमेटचा आपल्या बऱ्याचसा आपल्या जीवनावर परिणाम होतो. आता कसं काय, इट कॅन बी इन्फ्लुएन्स अवर बेसिक नीड्स, फॉर एक्झाम्पल फूड, शेल्टर्स, क्लॉथिंग ॲज वेल ॲज अन ऑक्युपेशन. अँड इट इज क्लायमेट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द इरिगेशन्स कंट्रीज. म्हणजे आपला जो भारत हा जो देश आहे हा शेती ॲग्रिकल्चर कंट्रीज आहे, बरोबर आहे. मीन्स इट इज अ टोटली डिपेंड अपॉन द क्लायमेट, बरोबर आहे. आणि त्यामुळे बराचसा क्लायमेट जो पार्ट आहे हा इन्फ्लुएन्स केला जातो आपल्या याच्यावर. आणि आपल्याला सगळ्या जे बेसिक नीड्स आहे म्हणजे उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, राहण्याची ठिकाण म्हणजे पद्धती, हे सगळं जे आहे कशावर डिपेंड आहे, क्लायमेटवर डिपेंड आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आता व्हेरियस क्लायमेटिक फॅक्टर्स वी कॅन कन्सिडर, that is various climatic factors like the direction of the speed of the wind, temperature, atmospheric pressure are to be considered during the construction of the railway, sea sports, new bridges and the skyscraper. म्हणजेच काय की प्रत्येक वेळेला क्लायमेटिक फॅक्टर्स आपण कन्सिडर करणं अपेक्षित आहे. केव्हा करणं अपेक्षित आहे की ज्या वेळेला आपल्याला बंदर निर्मिती करायची असेल, इमारती धावपट्ट्या बांधायच्या असतील किंवा इमारती जर बांधायच्या असतील, उंच इमारती जर बांधायच्या असतील तर क्लायमेटिक कंडिशन कन्सिडर करणं आवश्यक आहे. त्याच्या की चला आपण काम करायला सुरुवात केली असं करता येत नाही आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला ब्रिजेस बांधायचे असतील, रनवे बांधायचे असतील त्यावेळी क्लायमेटिक कंडिशन्स बघणं म्हणजे. आता क्लायमेटिक कंडिशन बघतो म्हणजे नक्की काय बघतो आपण, डायरेक्शन्स अँड द स्पीड ऑफ द विंड, त्या वाऱ्याची दिशा, त्याचा वेग कसा आहे हे बघणं आवश्यक आहे. ऑल्सो द टेम्परेचर बघणं जरुरी आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर करणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या वाटतात या सर्व गोष्टी ह्या वेळेला विचार घेणं आवश्यक आहे. आता जर आपण हिशोब केला तसं म्हटलं तर ह्युमन प्रोग्रेस इज अ कम्प्लिटली रिलेटेड टू द कंडक्टिव्ह क्लायमेटिक अँड जिओग्राफिकल्स, बरोबर आहे. आता ही जी आहे मानवाची आपली जी प्रगती झालेली आहे ही प्रगती जी आहे ही द कंडक्टिव्ह क्लायमेट अँड जिओग्राफी.
म्हणजे भौगोलिक अनुकूलतेशी अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर ह्युमन बिंग हॅज टू बी डिझाईन द टाइम शेड्यूल्स फॉर देअर लाईफ इज अ बेस अपॉन द सेंचुरी ऑफ द क्लायमेट एक्सपिरियन्स. म्हणजेच काय की हवामानाच्या अनुभवानुसारच मानवाने आपल्या जीवनाचं वेळापत्रक आखलेलं आहे. बरोबर आहे ना. तर आपलं जे राहणीमान आहे पूर्णपणे ॲटमॉस्फिअरवर डिपेंड आहे. ऑल्सो द सायंटिस्ट कॅन बी फाइंड आउट इट इज नेसेसरी टू स्टडी द क्लायमेटिक व्ह्यू आणि इफेक्ट ऑन द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. कारण शेतीच्या उत्पादनावर क्लायमेटचा काय काय परिणाम होतो त्यासाठी शास्त्रज्ञ देखील अभ्यास करत आहे. आणि ह्यासाठी क्लायमेट जे आहे हे याचा आपण बऱ्याच वेळा विचार करतो. म्हणूनच 23 मार्च इज अन ऑब्झर्व ॲज अ वर्ल्ड मेटॅलॉजिकल डे. म्हणजेच काय की 23 जो मार्च आहे हा वर्ल्ड मेटॅलॉजिकल डे म्हणून ऑब्झर्व केला जातो. म्हणजेच काय हवामानशास्त्र दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. आता while the asserting about the climate at a particular region, to review the earlier study of the various aspects of the climate is very important. And most of the countries in the world have to be established the meteorological department for making and recording the observations, and the department has to be observatories which is equipped with a modern instrument and the technology. आता तुम्हाला माहिती आहे की कुठलंही जरी असर्टिंग अबाउट द क्लायमेट ॲट अ पर्टिक्युलर, कुठलाही जर आपल्याला हवामान असर्टिंग अबाउट द क्लायमेटिक कंडिशन्स ॲट अ पर्टिक्युलर रिजन्स म्हणजे हवामानाचा अंदाज जर ठरवायचा असेल तर त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या देशांनी काय केलेल्या ऑब्झर्वेटरीज उभारल्या, म्हणजे वेधशाळा उभारलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी यंत्रसामुग्री जी आहे, मॉडर्न इक्विपमेंट, मॉडर्न इन्स्ट्रुमेंट कॅन बी places on this theirs to take the readings daily. म्हणजे त्या ठिकाणी रोज काय केलं जातं, वाचन रिडिंग घेतली जातात. आता तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही जरी क्लायमेटविषयी जर बोलायचं असेल तर सपोज द प्रेझेंट क्लायमेटिक कंडिशन इज असर्टिंग रेफरन्स टू दॅट इज अ पास्ट क्लायमेटिक कंडिशन्स अँड वी कॅन प्रिडिक्ट द क्लायमेटिक चेंजेस अबाउट द फ्युचर. म्हणजे जनरली कुठल्याही जर क्लायमेटिक कंडिशनविषयी म्हणजे हवामानाच्या स्थितीवरचं जर बोलायचं असेल आजच्या म्हणजे वर्तमान काळाची हवामान स्थितीचं जर विश्लेषण केलं तर हे आपल्या भूतकाळात असलेल्या हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असतं. आणि मग भूतकाळावरून आजच्यावरून ह्याच्यानंतरचं असणारं हवामान कसं असेल हे काय केलं तर प्रिडिक्ट केलं जातं. The climate is a net result of the complex mixture of the various atmospheric factors. Like a forecasting is very complicated and it is a difficulty, but the forecasting is easy to place where climatic changes are slow and the limitation in the nature. म्हणजे जर क्लायमेटिक चेंजेस जर स्लो असतील तर फोरकास्टिंग इज व्हेरी, म्हणजे हवामानाचा अंदाज करणं फार सोपं असतं. बट इट इज अ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ द व्हेरियस ॲटमॉस्फेरिक फॅक्टरचा हिशोब केला तर इट इज अ डिफिकल्ट टू टेक द फोरकास्टिंग ऑफ द and it is the climate is a changes complex interpredictor and the rapid making the forecast is very difficult. म्हणजे जर हवामानात होणारा जर बदल जर गुंतागुंतीचा असेल आणि परस्परावलंबी असेल आणि हवामानामध्ये जर शीघ्र गतीने जर बदल होत असेल तर हवामानाचा अंदाज बांधणं कठीण आहे. म्हणजे गुंतागुंतीचं आपल्याला होऊ शकतं. आलं लक्षात? समजलं तुम्हाला? Thank you.